सो मागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं होतं की जेवढे पण न्यूक्लिओटाइड्स आहेत, ठीक आहे ना, ते सगळेचे सगळे पॉलिमर्स आहेत आणि ते सर्वचे सर्व मोनोमर्स पासून बनलेले असतात. डीएनए असो नाही तर आरएनए असो. आणि त्यांचा मोनोमर म्हणजे काय? न्यूक्लिओटाइड. आणि न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेलं असतं? एक पेंटोज शुगर, 2 नायट्रोजन बेसेस आणि 3 फॉस्फेट ग्रुप, ह्या तिघांपासून न्यूक्लिओटाइड बनलेले आहे. तर आता लक्ष द्या, आता मी एक डीएनएचा न्यूक्लिओटाइड घेतो. फॉर एक्झाम्पल हा एक डीएनएचा हा एक न्यूक्लिओटाइड आहे. तर याच्यामध्ये पहिलं युनिट काय आहे? तुमचं पेंटोज शुगर आहे. ठीक आहे. आता इथं कोणतं पेंटोज शुगर आहे? दोनच पेंटोज शुगर आहे. ठीक आहे. पहिलं पेंटोज शुगर कोणतं आहे? रायबोज शुगर. आणि दुसरं कोणतं आहे? डिऑक्सिरायबोज शुगर. ठीक आहे ना. आता रायबोज शुगर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सेकंड नंबरला ओएच ग्रुप आहे. आणि डिऑक्सिरायबोज शुगर म्हणजे काय? ज्याच्या 2 नंबरच्या कार्बनवर ओएच ग्रुप नाहीये. ठीक आहे. तर इथं मी डिऑक्सिरायबोज शुगर घेतलेले आहे. ठीक आहे. आता हे झालं तर पेंटोज शुगर झालं. दुसरं युनिट काय असतं? नायट्रोजन बेस. तर तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजन बेसेसचे 2 टाईप पडतात, पायरिन्स आणि प्युरिमिडिन्स. तर ह्याच्यापैकी कोणतंही जर आता मी डीएनए साठी घेतोय तर AGTC म्हणजे ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसायनिन, ह्या 4 नायट्रोजन बेसेस पैकी कोणतंही एक नायट्रोजन बेसेस मी इथं अटॅच केलं. ठीक आहे. कोणत्या 1 नंबरच्या कार्बनला, म्हणजे हा जो 1 नंबरचा कार्बन आहे तिथं मी ह्या 4 पैकी कोणतंही एक नायट्रोजन बेसेस अटॅच केले. तर हे झालं माझं रायबोज शुगर, सॉरी पेंटोज शुगर. आणि हे झालं माझं नायट्रोजन बेस. ह्या दोघांचं पण काय होतं? न्यूक्लिओसाइड. ठीक आहे ना. आणि 5व्या नंबरचा जो कार्बन आहे त्याला जर मी फॉस्फेट ग्रुप अटॅच केला तर हे बनतं पूर्ण न्यूक्लिओटाइड. ठीक आहे. म्हणजे पेंटोज शुगर, ठीक आहे, हा नायट्रोजन बेस आणि हे काय? फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. आता हे झालं एक न्यूक्लिओसाइड. ठीक आहे. आता हे झालं एक मोनोमर. ठीक आहे. आता हे एक न्यूक्लिओसाइड आहे. तर इथं लक्ष द्या, हे जे नायट्रोजन बेस आहे हे 1 नंबरला अटॅच झाले. तर हा जो बॉन्ड असतो हा असतो एल ग्लायकोसाइडिक बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो हा? एल ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ठीक आहे ना. आणि ह्या ग्लायकोसाइडिक बॉन्ड हे म्हणजे नायट्रोजन बेसेस तुमच्या पेंटोज शुगरला एक फर्स्ट नंबरच्या कार्बनवर अटॅच असतं. ठीक आहे. आता इथं 3rd नंबरचा कार्बन आहे, इथं 4th नंबरचा कार्बन आहे, इथं 5th नंबरचा कार्बन आहे. 5th नंबरला काय? तुमचं फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. आता हे एक न्यूक्लिओटाइड आहे. आता इथं बघा, हा एक न्यूक्लिओटाइड झाला, बरोबर. ठीक आहे. आता दुसरा न्यूक्लिओटाइड कोणता? त्याच्या लगेच खाली हा एक दुसरा न्यूक्लिओटाइड, त्याच्या खाली लगेच हा तिसरा न्यूक्लिओटाइड, त्याच्यानंतर खाली हा 4था न्यूक्लिओटाइड. तर काय की हा समजा पहिला न्यूक्लिओटाइड आहे. तर 5th नंबरला हे 5 कार्बन आहे. ह्या 5 कार्बनला नाही का हे अटॅच आहे. ठीक आहे. लक्ष द्या, 5 कार्बनला काय? 5 कार्बनला आपलं ओएच ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे. आता इथं पण हा 5 कार्बनला इथं ओएच ग्रुप अटॅच होता. परंतु काय झालं, ह्या न्यूक्लिओटाइडचा हा जो 3rd नंबरला ओएच होता आणि ह्या न्यूक्लिओटाइडचा 5 नंबरचा फॉस्फेट, ह्या दोघांमध्ये इथं एक फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा न्यूक्लिओटाइड ह्या न्यूक्लिओटाइडला अटॅच आहे, ह्या फॉस्फोडायस्टर बॉन्ड. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. तसंच हा न्यूक्लिओटाइडला अटॅच आहे, इथं फॉस्फोडायस्टर बॉन्ड. तसंच हा न्यूक्लिओटाइड हा ह्या बॉन्डला अटॅच आहे. ठीक आहे. फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणजे एक न्यूक्लिओटाइड दुसऱ्या न्यूक्लिओटाइडला फॉस्फोडायस्टर. तर तुम्हाला एक अशी चेन भेटते. ठीक आहे ना. जर तुम्ही ही चेनला जर तुम्ही असे स्ट्रेट काढलं आणि हे ऍडेनिनला मी ए केलं, हे ग्वानिनला मी जी केलं, हे थायमिनला मी सी केलं, तर आणि ह्या सायटोसायनिनला मी सी केलं. ठीक आहे. लक्ष द्या. तर तुम्हाला एक असं स्टँड मिळतो त्याच्यावर ए, ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसायनिन काढायचे, बरोबर. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे झालं एक पॉलिमर. म्हणजे हे एक मोनोमर होतं न्यूक्लिओटाइड, हे दुसरं मोनोमर न्यूक्लिओटाइड, हे तिसरं मोनोमर, हे 4थं मोनोमर, आणि सगळे मोनोमर एकमेकाला फॉस्फोडायस्टर बॉन्डला अटॅच आहे. आता इथं 3 ला इथं पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन 3rd कार्बनला आणि ह्या दुसऱ्या न्यूक्लिओटाइडच्या 5th कार्बनला अटॅच आहे. आता जर तुम्ही हे स्टँड बघितला, म्हणजे असं जर स्टँड बघितला, इथं तुम्हाला कोणता म्हणजे इथं पहिला कार्बन आहे, इथं दुसरा कार्बन आहे, इथं तिसरा कार्बन आहे रायबोजमचा. इथं तुम्हाला 3rd कार्बन नाही का एम्प्टी दिसतोय. त्याच्यामुळे ही जी साईड असते याला 3rd प्राइम. आणि इथं तुम्हाला काय जाते दिसतंय? 5 नंबरचा कार्बन, म्हणजे हा एक कार्बन, 2 नंबरचा कार्बन, 3 नंबर कार्बन, 4th नंबर कार्बन, 5th कार्बन. 5 नंबरचा कार्बन ओपन आहे. ह्याला काय म्हणतो आपण? 5th प्राइम म्हणतो. म्हणजे जर आपण हे न्यूक्लिओटाइड एकमेकाला जर जोडले आणि एक पॉलिमर तयार केला, तर पॉलिमरची एक बाजू ही 3 ओपन असते, 3 नंबरच्या कार्बनला ओपन असते, आणि पॉलिमरची दुसरी बाजू 5 नंबरच्या कार्बनला ओपन असते.
जर 3 नंबरला हे असेल ओपन तर त्याला म्हणतो आपण 3 प्राईम, आणि जर हे असेल तर त्याला म्हणतो 5 प्राईम. तर असा आपल्याला एक डीएनएचा एक पॉलिमर भेटले किंवा डीएनएचा एक स्ट्रँड भेटलेला आहे. ठीक आहे. आता आपल्या बॉडीमध्ये जो डीएनए असतो, आपल्या बॉडीमध्ये जो डीएनएचा स्ट्रँड असतो, ठीक आहे, तो बॉडीमधला डीएनएचा स्ट्रँड काय असतो, हा डबल स्ट्रँडेड असतो. आता ही जी डायग्राम आहे, ठीक आहे, तर ही जी डायग्राम आहे ती काय आहे, असे खूप सारे, आता हे एक स्ट्रँड आहे असा, असाच मी एक सेम स्ट्रँड घेतला दुसरा, आता हे एक स्ट्रँड घ्या असं, ठीक आहे, हा एक स्ट्रँड, मी सेम दुसरा एक स्ट्रँड घेतलेला आहे, ठीक आहे, आणि ह्या दोन्ही स्ट्रँडला घेऊन मी काय केलेलं आहे, ट्विस्ट केलेलं आहे. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ओके, लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल आपण हे एक मोनोमर आहे आणि ह्या मोनोमर पासून बनलेला हे एक स्ट्रँड आहे असं लक्षात ठेवू. हा दुसरा मोनोमर आहे आणि हे असे खूप सारे मोनोमर बनलेला हा एक स्ट्रँड आहे असं लक्षात ठेवू. ठीक आहे. आता हे दोन स्ट्रँड आहेत, ठीक आहे, आणि मी ह्याला काय करतोय, ट्विस्ट करतोय. ठीक आहे, एकमेकावर ओव्हरलॅप करतोय आणि ह्याला ट्विस्टिंग करतोय. ठीक आहे. तर मी फक्त काय केलंय, ह्यांना फक्त ट्विस्ट करतोय, तर तुम्हाला एक असं स्ट्रक्चर मिळतंय, बरोबर. ह्याला म्हणतात हेलिकल स्ट्रक्चर, है ना. काय काय त्यांना हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे काय कळत नाही. तर बेसिकली काय, हा एक स्ट्रँड आहे, ठीक आहे, आणि ह्याच्यासोबत मी काय केलेलं आहे, आणखी एक स्ट्रँड अटॅच केलाय. ठीक आहे, असा हा दोन, ठीक आहे, जसं हा हे दोन स्ट्रँड होते सुरुवातीला असे, आणि मी ह्या दोघांना फक्त काय करायला केलेलं, ट्विस्ट करायला सुरुवात केलेली. ठीक आहे ना. तर तुम्हाला हे काहीसा असं स्ट्रक्चर मिळतं. जर दोन स्ट्रँड तुम्ही एकमेकाला कनेक्ट करून जर त्याला ट्विस्ट केले, त्याला आपण अल्फा हेलिकल स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याला ट्विस्ट केलंय, स्पायरल केले ना, फिरवले, तर तुम्हाला हे अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर भेटतं. आणि हे आहे आपलं डीएनएचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आपले जे वॅटसन आणि क्रिक मॉडेल आहे, ठीक आहे, तर त्यांचं हे स्ट्रक्चर. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे तुम्हाला लक्षात आलं. आता हे जे सायंटिस्ट होते वॅटसन आणि क्रिक, त्यांनी पहिल्यांदा हे स्ट्रक्चर डिस्कव्हर केलं, त्याच्यामुळे आपण त्यांना वॅटसन आणि क्रिकचं मॉडेल म्हणतो. ठीक आहे. आता ह्या स्ट्रक्चर बद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. ठीक आहे. याचे डायमेन्शन्स काय. तर पहिला जर स्ट्रँड घेतलेला आहे आपण पहिला, ठीक आहे, तर ऑब्विसली जर इथं 5 प्राईम असेल, ठीक आहे, तर त्याचा जो दुसरा एंड काय असणार आहे, हा 3 डॅश असेल, 3 प्राईम असेल. ठीक आहे. तर ह्याच्या अपोजिटचा काय असतो, हा 5 प्राईम असतो. ठीक आहे. तसं 9thला आपण ह्याचं एकदम डिटेल स्ट्रक्चर बघितलंय. जर समजा हे पॉलिमर्स असे असतील, इथं 3 प्राईम असेल, दुसरं काय असेल, ह्याचे एक्झॅक्टली अपोजिट असेल, म्हणजे असं हे 5 प्राईम. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे एकमेकाला अटॅच असतील, लक्षात येते. ठीक आहे. तर हे काय असतात, एकमेकांच्या अँटी पॅरलल असतात. अँटी पॅरलल म्हणजे काय, जर हे 3 प्राईम टू 5 प्राईम जर असं असेल, ठीक आहे, तर दुसरा जो स्ट्रँड असतो, म्हणजे हा जो स्ट्रँड असतो, तो कसा असणार आहे, 3 प्राईम टू 5 प्राईम. ठीक आहे. त्याच्या अपोजिट ह्याच्या ऑक्सिजन मॉलिक्यूल अप साइडला असेल, तर याचा ऑक्सिजन मॉलिक्यूल काय असेल, डाऊन साइडला. आणि हे दोन नाही का अल्फा हेलिकल स्ट्रक्चर मध्ये ज्यावेळेस बाउंड होतात, त्यावेळेस आपल्याला काय होतं, असं स्ट्रक्चर मिळतं. आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो वॅटसन आणि क्रिकचं मॉडेल, कारण की ह्या दोघांनी काय केलेलं आहे, अल्फा हेलिकल स्ट्रक्चर डिस्कव्हर केलेलं आहे. आता याच्याविषयी थोडंसं समजून घेऊया. ठीक आहे. ऍज युजली तुम्हाला हे कळालं की हे दोन्ही स्ट्रँड कसे येतात, अँटी पॅरलल आहे, म्हणजे एक 3 डॅश टू 5 डॅश असेल, तर दुसरा 5 डॅश टू 3 डॅश असेल. ठीक आहे. लक्षात येते. आता लक्ष द्या, ह्या दोघांमध्ये हा जो एक 1 टर्न असतो, म्हणजे एक ट्विस्ट आहे ह्या दोघांमधला. ठीक आहे. तर ह्याची बेसिकली लेंथ असते, ती असते 34 एंगस्ट्रॉम, है ना. बेसिकली एंगस्ट्रॉम म्हणजे काय, 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू काय, 1 × 10 टू द पॉवर 1 रेज टू -10 मीटर. ठीक आहे. हे काय असते, एंगस्ट्रॉमचं युनिट आहे. ठीक आहे ना. आणि हे जे एक त्यांच्यातलं लूप असतं, त्याची किती लेंथ असते, ती असते 34 एंगस्ट्रॉम. ठीक आहे. आता ज्यावेळेस हे स्पेसिफिक असं मॉडेल बनतं, त्यावेळेस तुम्हाला 2 डिप्रेशन दिसतात. हे डिप्रेशन दिसतंय, हे एक डिप्रेशन भेटतं, ह्यांना म्हणतात मायनर ग्रुप, छोटे छोटे. आणि हे काही लार्ज डिप्रेशन दिसतात, हे एक डिप्रेशन आहे, हे एक डिप्रेशन.
हे झालं मायनर ग्रुप, हे झालं मायनर ग्रुप, हे झालं मायनर ग्रुप, हा डिप्रेशन झालं, हे डिप्रेशन झालं किंवा हे डिप्रेशन झालं, ह्याला म्हणतात मेजर ग्रुप. ठीक आहे. तर दोन मायनर ग्रुपच्या मध्ये जे फर्स्ट एक सिंपल ट्विस्ट असतं, ठीक आहे, त्याची लेंथ असते 34 आर्मस्ट्रॉंग. आणि त्या ग्रुव्ज मध्ये किंवा त्या चिप मध्ये जवळपास 10 बेस पेअर असतात. बेस पेअर म्हणजे काय, समजा आता हे ॲडेनिन आहे, ठीक आहे, तर त्याच्यासोबत काय कोणतरी एक जण थायमिन समजा आडायचे, ॲडेनिन 1 2 3 4 5 6 7 8 9 ठीक आहे. सो एका लूप मध्ये, ठीक आहे, एका ट्विस्ट मध्ये जवळपास 10 बेस पेअर असतात. ठीक आहे. आणि ह्या दोन बेस पेअर मधले ऑब्विसली जर 34 आर्मस्ट्रॉंग याची जर लेंथ असेल किंवा लांबी असेल तर ह्या दोन बेस पेअर मध्ये काय राहणार आहे, जवळपास ह्या दोन बेस पेअर मध्ये 3.4 आर्मस्ट्रॉंग राहणार आहे, है ना. म्हणजे असं कन्सिडर करा, सिंपल एक लॅडर आहे, ठीक आहे, है ना. आणि ह्या दोन लॅडरचे जे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये 3.4 ही लेंथ आहे. ठीक आहे, दोन बार मध्ये. ठीक आहे, इज दॅट क्लिअर. जर तुम्ही ह्याला अनट्विस्ट केलं तर ही एक सिंपल लॅडर भेटेल तुम्हाला. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे झालं त्याचं, हे अँटी पॅरलल झालं. ठीक आहे. ह्या दोघांमधली जी विड्थ असते, म्हणजे ह्या दोन लॅडर मधली जर ह्याला आपण अनट्विस्टेड केलं, या स्ट्रक्चरला अनट्विस्टेड केलं, ह्याच्यामध्ये जी विड्थ असते ती असते जवळपास 20 आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. ऍक्च्युली हे काही डायमेन्शन्स आहेत, म्हणजे यातली आणि यातली ह्या दोघांमधली जी लेंथ आहे ती किती असणार आहे, 20 आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. वन ट्विस्टची आहे 34 आर्मस्ट्रॉंग, दोन सक्सेसिव्ह बेस पेअरची आहे 3.4 आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. ह्याला मायनर ग्रुव्ज म्हणतात, ह्याला मेजर ग्रुव्ज म्हणतात. आणि हे दोन स्ट्रँड एकमेकाच्या अँटी पॅरलल, म्हणजे समजा हे 3' to 5' रन करत असेल, ठीक आहे, हे 5' to 3' रन करत, हे अप साइडला जात असेल तर हे डाऊन साइडला. ठीक आहे. ओके. सो हे आहे वॅटसन अँड क्रिक मॉडेल. सिंपल आहे, ठीक आहे, जास्त किचकट नाहीये. ठीक आहे. परंतु जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कळवा, मी त्याच्यानंतर परत तुम्हाला हे स्ट्रक्चर समजून सांगेन. आता लक्ष द्या, ह्या डीएनए मध्ये एक इम्पॉर्टंट रूल फॉलो होतो, त्याला म्हणते 4 ग्राफ्स रूल. ठीक आहे ना. आता 4 ग्राफ्स रूल काय सांगतो, कधीही एका साईडला एका तुमच्या स्ट्रँडवर है ना जर प्युरिन्स असेल, है ना, म्हणजे एका समजा स्ट्रँडवर प्युरिन्स आहे, तर समजा ॲडेनिन, ठीक आहे, तर त्याच्या समोरचा जो स्ट्रँड असतो तर त्या प्युरिन्सला अटॅच होणारा जो नायट्रोजन बेस असतो तो पायरिमिडिन्सचा असला पाहिजे, है ना. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की जर समजा ठीक आहे एक प्युरिन्स आहे, प्युरिन्स तुम्हाला माहिती आहे डबल रिंग स्ट्रक्चर्स असतात, तर त्यांना अटॅच होणारा काय असतो, पायरिमिडिन्स असतो, है ना. तर त्याच्या म्हणण्यानुसार काय जर ए आहे तर ए हमेशा नाही का, म्हणजे ॲडेनिन हमेशा नाही का थायमिनलाच बाउंड होतं. ठीक आहे ना. आणि ग्वानिन आहे ते हमेशा सायटोसायनिनलाच बाउंड होतं. ठीक आहे. आणि हे ॲडेनिन आणि थायमिन ह्यांच्यामध्ये काय 2 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. आणि सायटोसायनिन आणि ग्वानिन यांच्यामध्ये काय असतात 3 हायड्रोजन बॉन्ड्स. तर तुम्ही इथं पाहू शकता, ॲडेनिन कुणाला अटॅच, थायमिनला. जर इथं थायमिन असेल तर कुणाला अटॅच होणार, ॲडेनिनला ऑफकोर्स. सायटोसायनिन असेल तर ग्वानिनला, ग्वानिन असेल तर सायटोसायनिन. म्हणजे जर एक तुमचं प्युरिन्स आहे तर दुसरं हमेशा पायरिमिडिन्सच राहणार. ठीक आहे, लक्षात येते. त्यामुळे काय होते, ही जी 20 आर्मस्ट्रॉंग जी लेंथ आहे ती डिस्टर्ब होत नाही. म्हणजे समजा इथं ॲडेनिन असेल तर इथं काय येणार, थायमिन येणार. जर इथं थायमिन असेल तर इकडे ॲडेनिन येणार. ठीक आहे. इथं ग्वानिन असेल, ठीक आहे, तर इथं काय येणार, सायटोसायनिन येणार. इथं सायटोसायनिन असेल तर इथं काय येणार, ग्वानिन येणार, है ना. म्हणजे आता हे ए समजा, हे टी आहे, हे जी आहे, हे जी आहे, सी आणि ए आणि टी. ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड, ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड, ह्या दोघांमध्ये ट्रिपल बॉन्ड आणि ह्या दोघांमध्ये ट्रिपल. तर ही जी 20 आर्मस्ट्रॉंग राहणार आहे ह्याची लेंथ ती कॉन्स्टंट राहते. इज दॅट क्लिअर. ठीक आहे ना. ओके. त्यामुळे काय होतं, एक सिंपल फॉर्म्युला बनून जातो, कारण की जेवढे ॲडेनिन आहेत तेवढे ग्वानिन आहेत. लक्षात, सॉरी, जेवढे ॲडेनिन आहेत तेवढे थायमिन आहेत, जेवढे ग्वानिन आहेत तेवढे सायटोसायनिन. त्यामुळे एक सिंपल फॉर्म्युला बनून जातो, A+G = T+C, है ना. किंवा ह्याला जर तुम्ही रिप्लेस केलं तर काय होतं, A+G / T+C = 1. हा हे 4 ऑप्शन. 4 ग्राफ रूल म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे.
जेवढे ऍडेनिन किंवा ग्वानिन म्हणजेच जेवढे प्युरिन्स असतात तेवढेच पायरिमिडिन्स असतात, है ना. त्यामुळं त्यांनी ह्याला मॅथमॅटिकली असं रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. तर सध्या तुमच्या 12th साठी ठीक आहे डीएनए बद्दल एवढी इन्फॉर्मेशन आहे. याच्याबद्दल आपण ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन पाहूया. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस आवश्यकता भासेल त्यावेळेस. ठीक आहे. तर सध्या तुम्ही एवढ्या गोष्टी समजून घ्या. ह्या बेसिक्स आहे, खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि इथं आपलं न्यूक्लिक ऍसिड कव्हर होतं, है ना. जे न्यूक्लिक ऍसिड बेसिक न्यूक्लिक ऍसिड आहे, ठीक आहे ना, म्हणजे तुमचं बायोमॉलिक्युल्स मधलं केमिस्ट्रीचं बायोमॉलिक्युल असो किंवा तुमचं नॉर्मल बायोमॉलिक्युल असो किंवा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मधलं जे न्यूक्लिक ऍसिड आहे, इथं आपलं डीएनए सेक्शन संपतं. ठीक आहे. आता न्यूक्लिक ऍसिड मधला आपला आरएनए सेक्शन राहतो. त्याचे तुम्हाला माहिती आहे आरएनएचे 2 टाईप पडतात, एक जेनेटिक आरएनए, दुसरं नॉन जेनेटिक आरएनए, है ना. पण ज्यावेळेस आपण सेंट्रल डॉग्मा प्रोसिजर घेऊ त्यावेळेस त्याच्याबद्दल आपण जास्त डिस्कशन करूया. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत थांबू.